मुंबईतील मध्य रेल्वेवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या लोकल ट्रेनमध्ये बुरखा घातलेला एक संशयास्पद पुरुष चढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीएसएमटीला जाणारी लोकल ट्रेन घाटकोपर स्थानकाच्या दिशेने जात असताना महिलांच्या डब्यात बुरखा घातलेला पुरुष दिसल्यानंतर प्रवाशांना संशय आला. महिला प्रवाशांनी त्याला घेरून चौकशी सुरू केली, तर काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. मात्र घाटकोपर स्थानकावर ट्रेन पोहोचण्याआधीच त्या संशयास्पद व्यक्तीने थरारक प्रकारे चालत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर तो विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्जत जलद लोकलमध्ये चढून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच महिला प्रवाशांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. यानंतर मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र आरोपीचा काहीही मागमूस लागला नाही. या प्रकरणी घाटकोपर रेल्वे संरक्षण दलाने रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी संभाजी यादव यांनी सांगितले की जीआरपी आणि आरपीएफची संयुक्त पथके आरोपीचा शोध घेत आहेत. काल दुपारी 2:15 वाजे सुमारास सीएसएमटी लोकलमधील महिलांच्या जनरल डब्यामधल्या एक बुरखा घातलेला इसम त्यांना आढळून आला, म्हणून त्यांनी घाटकोपरला उतरून चौकीत जाऊन पोलिसांना सांगितले. परंतु तोपर्यंत त्यांनी ट्रॅकमध्ये उडी मारून अपोजिट साईडच्या कर्जत लोकलमध्ये चढून तो निघून गेला होता. त्यानंतर आमच्या पोलिसांनी घाटकोपर स्टेशनला शोध घेतला. त्याचप्रमाणे कंट्रोलला कॉल झाल्यामुळे कंट्रोलने खाली डोंबिवली, ठाणे, कर्जत, कल्याण या ठिकाणी कॉल करून ते सांगितलं होतं. म्हणून सर्व ठिकाणी त्या स्टेशनला त्या गाडीला आपण पोलिसांनी जीआरपीने शोध घेतला, तो मिळून आलेला नाही. सर, नेमका काय गुन्हा दाखल आहे, काय नेमका काय नाही, सदरबाबत महिलांना विचारपूस केली असता त्यांची कुठली तक्रार नव्हती. फक्त त्यांचं म्हणणं होतं की हा संशयात पुरुष होता आणि महिलांना म्हणजे बुरखा घालून गाडीत होता महिलांसोबत. त्याबद्दल आरपीएफ 162 प्रमाणे कारवाई करीत आहे आणि जीआरपी आरपीएफ दोन्ही मिळून सर्व स्टेशनचं आम्ही मागचं फुटेज चेक करीत आहोत की कुठल्या गाडीला चढला, कुठे चढला काय. याशिवाय गेल्या महिन्यात आंबिवली रेल्वे स्थानकावर बुरखा घातलेल्या व्यक्तीने चेन स्नॅचिंग केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी कल्याण जीआरपी मध्ये एफआयआर दाखल असून दोन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तीचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते. दरम्यान सध्याच्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.